नमस्कार मंडळी. न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये पुन्हा मी आपले स्वागत करते. मंडळी, श्रद्धेला नाही अंतराची मर्यादा या आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण पूजेसंदर्भात सगळं जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण आलेलो आहोत रुद्र सेंटर येथे. मंडळी, खरं बघायला गेलं तर आजच्या या डिजिटल युगामध्ये जिथे शिक्षण, व्यवसाय, अगदी नाती सुद्धा, त्याच्यानंतर आपली आरोग्य सेवा, या सगळ्या गोष्टी आपण डिजिटल माध्यमाद्वारे आपण एकमेकांशी जोडल्या जातो. पण श्रद्धा आणि अध्यात्म हा त्याला अपवाद कसा काय असेल? आता जर कोणाला घर बसल्या काही पूजांमध्ये सामील व्हायचं असेल, धार्मिक विधी किंवा होम हवन किंवा अभिषेक जर या सगळ्या गोष्टी करायच्या असेल, पण जाणं शक्य नसेल, तर आपण घर बसल्या सुद्धा त्या अशा गोष्टींमध्ये सामील होऊ शकतो. अगदी त्यांना अंतराची मर्यादा सुद्धा नसतेच. या रुद्र सेंटरमध्ये श्रद्धा, अध्यात्म आणि तंत्रज्ञान याचा इतका सुंदर संगम त्यांनी साधलेला आहे, तो याचा सेतू उभा केलेला आहे. तर या ज्या ऑनलाईन पूजा चालतात या कशा चालतात, त्याची नक्की प्रक्रिया काय आहे, त्या ऑनलाईन पूजेसाठी आपल्याला काय करायला हवं, तर नीना नाहटाई माझी तुम्हाला माहितीच आहे, अगदी बालमैत्रीण आहे. आणि या पूजेसंदर्भात आपण सगळी तिच्याकडे माहिती करून घेऊया आणि ऑनलाईन पूजा कशा चालतात हे सगळं आपण तिच्याकडे जाणून घेऊया. तर नीना, या न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख सेगमेंटमध्ये आणि श्रद्धेला नाही अंतराची मर्यादा या सगळ्यासाठी आज आपण परत इथे आलेलो आहोत आणि पूजेसंदर्भात सगळी माहिती मी आज तुझ्याकडनं जाणून घेते. तर नीना, खरं बघायला गेलं तर आपल्याला देवाकडे किंवा देवदर्शनाला जाण्यासाठी अनेक मार्ग असतात. पण जर देवाकडे जायचं असेल किंवा देवाला जर एखादं साकडं घालायचं असेल तर त्याला श्रद्धेशिवाय पर्याय नाही. अर्थात त्या सगळ्या गोष्टीला तुमचा भाव मनातला महत्वाचा असतो. तर त्याच्यासाठी ऑनलाईन पूजा आहेतच. आणि तुम्ही श्रद्धा, अध्यात्म आणि तंत्रज्ञान या सगळ्याचा मेळ इतका सुंदर साधलेला आहे. तर मला हेच विचारायचं की रुद्र सेंटरमध्ये या ऑनलाईन पूजा कशा चालतात आणि त्याची प्रक्रिया कशी असते? ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि. ओम पवित्रो वा सर्वावस्थांकरो विवाय स्मरे पुंडरीकाक्षं सवाया. तर सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायचं आहे की ऑनलाईन पूजेची संकल्पना ही तुला सुचली कशी, म्हणजे त्याच्यामागची प्रेरणा कशी काय? शिवोहम, ऍक्च्युली ही प्रेरणा जी आहे ती नीताजींनी डेव्हलप केलेली आहे. आणि बऱ्याचदा आम्हाला असं म्हणजे मी स्वतः पण बघितलेलं आहे की पूजा करताना तयारी खूप करावी लागते. म्हणजे फुलं लागतात, प्रसाद लागतो, मूर्त्या व्यवस्थित आहे की नाही, कुठली पूजा करायची आहे, त्याचं व्यवस्थित गायडन्स मिळायला पाहिजे. आणि ते बरोबर मिळत नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा विचार केला की आपण पूजा सर्व्हिसेस चालू करूया, ज्याच्यानी तुमची मनाची इच्छा पण पूर्ण होते आणि प्लस तुमचं कामही होतं आणि तुम्हाला एवढी तयारी, तुमची जी तुमच्याकडे वेळ नसतो, तुमच्याकडे लोक नसतात हातभार लावण्यासाठी. तर आम्ही हा विचार केला की ही जर आपण सुविधा म्हणजे आम्ही हे सुख सोयी जर तुम्हाला दिल्या तर तुम्ही नक्कीच श्रद्धेकडे वळाल आणि तुम्ही नक्कीच पूजा कराल. आणि पूजा ही इतकी महत्वाची आहे आणि ती व्यवस्थित लाईनीत व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं की आपण देवापुढे जातो किंवा आपण सांगतो की आम्हाला सत्यनारायणची पूजा करायची, एखादा पंडित येतो, त्यांच्याकडे किती वेळ आहे काय आहे ते बघतात आणि त्या हिशोबाने ते फटाफट पूजा करून निघून जातात. तर आम्हाला ते तसं नको होतं. आम्हाला असं होतं की जे कोणी आमच्याकडे येतात प्रॉब्लेम घेऊन, तर त्यांची व्यवस्थित पूजा करून देणं हे आमच्या कंपनीचं आणि आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करून देतो. किती छान. म्हणजे ज्यांना वेळ नाही किंवा जे देश विदेशात गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना जर पूजा करायची आहे, त्यांना अध्यात्म पाहिजेच आहे, त्यांना श्रद्धा असते, त्यांचा भाव मनात असतो, पण वेळ नसतो. आणि आजकालचं जे फास्ट डिजिटल युगामध्ये हे शक्यच होत नाही की प्रत्येकाला प्रत्येक पूजा अटेंड करणं पॉसिबल नाहीये.
किंवा प्रत्येक अभिषेक करणं पॉसिबल नाही, तर ते तुमच्याद्वारे त्यांच्या वेळेनुसार तुम्ही त्यांचा तो संगम घडवून देता की त्यांना सुद्धा त्या पूजा करायला हो. मिळतात. खास करून काय आहे, की जी फॉरेनला राहतात, हं. ऍक्च्युली इंडियातली बरीच लोक फॉरेनला राहतात आणि ती लोक काय असतात की जन्मापासून बघितलेलं आहे की आपल्या घरी सत्यनारायण बरोबर. होतं, बरोबर आपल्या घरी ही पूजा होते, बरोबर. नवग्रह शांती होते किंवा हं, पितृच्या काही पूजा हो, होतात. हो, हे हो, इथून बघितलेलं आहे हो, आणि हो. त्यांना तिथे करायची खूप इच्छा असते, तिथे. पण तिथे ते करू शकत नाही. बरोबर तर बरोबर. म्हणून मग आम्ही ही ऑनलाईन पूजा सर्व्हिसेस चालू केलेली आहे की तुमचा कुठलाही दोष असेल हं. किंवा तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची आहे, गृहप्रवेश करायचा आहे किंवा कुठलीही पूजा करायची असेल, तर आम्ही फक्त तिथे सांगतो की तुम्हाला फक्त पाणी घ्यायचंय, तुम्हाला घरचा गुळ किंवा साखरेचा प्रसाद ठेवायचाय, तुम्हाला फक्त दूध ठेवायचंय, तुम्हाला एखादं फ्रूट ठेवलं तर ठीक आहे, नाही ठेवलं तर ठीक आहे. फक्त आम्ही इथे जी पूजा करतो ती तुम्ही श्रद्धेने ऑनलाईन तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्कीच इफेक्ट. आता ऑनलाईन पूजे संदर्भात तू सांगितलं, पण नक्की जर कोणाला पूजा बुक करायची असेल तर त्यांनी काय करायला हवं? त्यांनी आमची वेबसाईट आहे, हं. तर त्या वेबसाईटवरती त्यांनी पूजा करावी. हं, हं. सगळ्यात महत्वाचं हे आहे की पूजा तो कुठलीही करू शकतो आपण. हं, हं. आमच्याकडे जवळजवळ 600 पूजा आहेत ओ, की प्रत्येक ग्रहाच्या हिशोबाने किंवा प्रत्येक तुमचा काहीही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आमच्याकडे पूजा आहे. पण जर तुम्ही पद्धतशीर बर्थ डेट, बर्थ टाइम, बर्थ प्लेस प्लीज. म्हणजे जन्म ठिकाण, वेळ, तुमची ते सगळं जर तुम्ही दिलं आम्हाला, तुमचं नाव, हं. ते सगळं दिलं तर आणि तुमचं गोत्र, तर अगदी गोत्र महत्वाचं. गोत्र हे महत्वाचं. Correct. तर ते जर आम्हाला सगळं मिळालं हं, हं, हं. तर आम्ही तुमच्या बिहाफ हं. म्हणजे तुमच्या थ्रू तुमची पूजा मी देवापुढे तुमचं साकडं घालते हं. आणि त्या हिशोबाने ती पूजा आम्ही करतो. अगदी खूपच छान. पण खरं बघायला गेलं तर ऑनलाईन पूजा ही तुम्ही घेता बरोबरच आहे, पण काही वेळेला पत्रिकेमध्ये वेगवेगळे दोष असतात. आता तू सांगितलं, मग ते ऑनलाईन त्यांनी पत्रिका तुमच्याकडे पाठवायची का कसं, म्हणजे का तुम्ही त्यांचं फक्त नाव बर्थडे वरून तुम्ही नवीन पत्रिका तयार करता? हा, कसं? आम्ही नाव बऱ्याचशा पत्रिका पूर्ण नसतात. नसतात पत्रिका. मग त्यांना आहे ना बरीच लोक सांगतात की तू ही पूजा कर, ती पूजा कर, ती पूजा कर, पण त्यांना त्याचा गुण येत नाही. नाही. हो, तर हो. आमच्याकडे काय, आम्ही पत्रिका पण बनवतो. हा. आम्हाला फक्त बर्थ डेट, बर्थ टाइम, बर्थ प्लेस हं. आम्हाला जर तुम्ही दिली हं. तर आमच्याकडे ती पत्रिका हं. हं. बनवतो आम्ही. बरं. त्या पत्रिकेमध्ये समजा जर तुमच्या पत्रिकेमध्ये केतूचा दोष असेल, हं. ठीक आहे, तर केतूचा दोष असेल तर आम्ही त्या केतूची पूजा करतो. तर केतूची पूजा करतो, पण त्याच्या साईड बाय साईड केतूचा दोष काढण्यासाठी त्यासाठी. जे काय करावं लागतं ते सगळं करतो. अगदी. जसं केतूचा दोष जर काढायचा असेल तर कुत्र्याला चपाती घालावी लागते ओ, अच्छा. किंवा कुत्र्याला जेवण घालायला लागतं. हो, हो, हो. तर ते जेवण पण आम्ही घालतो. अच्छा, म्हणजे प्राण्यांना सुद्धा तुम्ही- प्राण्यांचं पण, म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये प्राण्यांचा म्हणजे एक दोष असेल तर आम्ही प्राणी म्हणा किंवा काय सगळं काही करतो, पूजा पण करतो, हं. प्लस आम्ही हे पण सगळं करतो. म्हणजे जसा दोष असेल किंवा जसं काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार हो. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी हो, करता. अगदी. खूपच छान. म्हणजे त्यांना पूर्णतः समाधान होतं की आपल्याला जे नाही जमू शकत ते तुम्ही त्यांच्या ऑन बिहाफ ऑफ तुम्ही आणि आम्ही करता. त्यांची नावं घेऊन, त्यांचं गोत्र घेऊन, हं, हं. त्यांचा संकल्प देवासमोर असं ठेवतो हं, हं, हं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते सगळं करतो. खूप छान. आणि त्यांचा तुम्हाला नक्कीच इफेक्ट जाणून येतो. म्हणजे देश विदेशातली लोक सुद्धा याचा फायदा घेतात. हो, मग त्यांचं असं काय म्हणणं आहे की त्यांना कसा म्हणजे याचा फायदा होतो किंवा असे ते काय पूजा झाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया काय असतात, म्हणजे काय सांगशील? ते इतके आनंदित होतात की ऍक्च्युली बघितलं तर बऱ्याचदा असं असतं की कुत्र्यांना चपाती घालावी हं, हं. किंवा माकडांना काही खाऊ घालावं, माकडांना केळी खाऊ घालतो हं, हं. किंवा हत्ती, असे आमच्याकडे प्रत्येक ग्रहाचे दोष असलेली कुंडली येते. हं, हं. तर त्या ग्रहाच्या हिशोबाने आम्ही त्यांना ते खाऊ घालतो आणि त्यांचं नाव घेऊन हं. किंवा समजा नाव नसेल आमच्याकडे व्यवस्थित, कारण की आम्हाला वेळेवरती ते मिळत नाही, तर मग आम्ही रुद्र सेंटर तर्फे आम्ही त्यांना खाऊ घालतो. अच्छा, अच्छा. आणि रुद्र सेंटर मग नंतर काय करतं की त्यांच्या नावाने आम्ही ते संकल्प देवापुढे मांडतो मांडतात. आणि मग ते होतं. आता तुम्ही विचार करा, आम्ही हत्तीला खाऊ घालतो, कबुतरांना खाऊ घालतो, मुंग्यांना खाऊ घालतो, माकडांना खाऊ घालतो, मांजरींना. आता जर राहू दोष आहे
कोणाच्या कुंडलीमध्ये राहू दोष आहे आणि त्याच्या राहू दोषामुळे काय होतं की त्यांच्याकडे पैसा येत नाही आणि पैसा येत नाही, खूप मेहनत घेतात लोक, खूप मेहनत घेतात, पण त्यांच्या कुंडलीमध्ये राहूचा दोष आहे. पण हे कोणी सांगत नाही. म्हणजे पंडित लोक काय करतात की राहू दोष आहे, राहूची पूजा करा आणि पूजा करा म्हणून सांगतात आणि मग पूजा केल्यानंतर पण त्यांना एवढा इफेक्ट होत नाही. बरोबर. तर त्यांना आम्ही काय करतो, आम्ही त्यांच्याकडे आमच्याकडे जर त्यांचं नाव आलं, गोत्र आलं आणि ते आलं तर आम्ही संकल्प घेतानाच आम्ही त्यांचं गोत्र नाव घेऊन व्यवस्थित आम्ही ती संकल्प माझ्या हातानेच घेते. अगदी अगदी. सगळ्या क्लायंटच्या आतापर्यंत जेवढे क्लायंट आहेत, मी आणि माझ्या नीताजी आम्ही दोघं मिळून संकल्प घेतो. आणि संकल्प म्हणजे काय की तुम्ही देवापुढे अर्जी देता. बरोबर. आणि अर्जी साकडं घालता. मनापासून जी अर्जी जाते आणि मनापासून जी आम्ही भक्तीही तिकडे करतो. आणि खरं सांगू, देव आमचं इतकं ऐकतो की विचारतच होईल. आणि आज एवढं आध्यात्मिक आहे खरं बघायला गेलं तर. आणि पूर्णता म्हणतो ना की तुझं डिव्होशन त्याच्यावर लक्षात येतं की पूर्णता देवाला तुम्ही वाहून घेतलेलं असतं आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या दोषानुसार तुम्ही जेवढं देवाला साकडं घालून त्यांचं दोष निवारण कसं होईल हे तुम्ही पाहता. अगदी बरोबर. पण मला हे विचारायचं, आता काही काही जणांकडे ना की त्यांचा बर्थ टायमिंग माहिती नसतो, मग अशाला त्यांचं जन्मवेळ जर माहिती नसेल तर मग काय करायचं? म्हणजे त्यांनी बऱ्याचदा जन्मवेळ माहिती नसते, बऱ्याचदा तारीख माहिती नसते, बऱ्याचदा म्हणजे आता गावकडची लोक असतात तर त्यांना ती प्लेस पण माहिती नसते की कुठं. आणि पहिला काय होतं की 5-5, 6 मुलं व्हायची, तर त्यांना कोणाचं, आणि त्यांच्या आईनं पण विचारलं तर सांगतात कधी जन्माला आली माहिती नाही म्हणून. तर त्यावेळेस आम्ही काय करतो, ऑनलाईन काउन्सिलिंग करतो त्यांच्याशी. आणि काउन्सिलिंग केल्यानंतर आम्हाला कळतं की त्यांचा चक्र कुठला ब्लॉक आहे. तर मी म्हटलं ना आधीच्या एपिसोडमध्ये पण मी म्हटलं की आम्ही चक्रावरती पण काम करतो आणि प्लस आम्ही हे पण करतो. तर आमच्याकडे जर एखादं पर्सन आला तर चक्रा, कुंडली सगळं बघून मग आम्हाला कळतं की ह्याचा हा दोष आहे. आणि त्या दोषच्या हिशोबाने आम्ही त्यांना सजेस्ट करतो की कुठली पूजा करायची. आणि दुसरी गोष्ट ही आहे की समजा आता कोणाचा दोष आहे तर त्यांना जर हत्तीला खाऊ घालायचं आलं तर ती लोक हत्तीला कुठे बनणार. तर मग आम्ही हत्तीचं पण जेवण आम्ही देतो रुद्र सेंटर तर्फे. मग त्याचा तुम्ही त्यांना व्हिडिओ पाठवता की दिलेला आहे? व्हिडिओ पाठवतो, त्यांचा संकल्प घेतलेला, पंडितजी मंदिरामध्ये आम्ही संकल्प घेतलेला ते पाठवतो आम्ही. आणि आतापर्यंत जेवढ्या लोकांनी पूजा बुक केल्या आहेत, म्हणजे फॉरेनच्या तर बऱ्याच पूजा आमच्याकडे येतात आणि त्यांना ते गुण आलेला असतो. आमच्या वर्षभराच्या पूजा आमच्या फिक्स असतात आणि त्या फिक्स झालेल्या पूजा आम्ही त्यांना सांगतो वर्षभराचं जर तुम्ही पेमेंट केलं तर या पूजा होतील. बरेच भक्त असे आहेत की ते वर्षभराच्या पूजा बुक करतात. आणि बरीच लोक जी नवीन आहेत तर ती लोक काय करतात की त्यांची कुंडली दाखवतात आणि त्याप्रमाणे आम्ही पूजा. इव्हन त्यांना इथे यायची पण गरज नाही, त्यांनी ऑनलाईन सुद्धा ऑनलाईन मध्ये फक्त पाणी घ्यायचंय, हे पत्रिका म्हणजे ऑनलाईन पत्रिका दिली तर आम्ही स्पष्टपणे आम्ही सांगतो की हे दोष आहे. हो. आता याच्यावरून मला आठवलं की आता समजा कोणाला राहू केतूचा दोष असला तर त्यांना मग आपण ब्राह्मणाला घरी बोलवतो आणि मग ते 4 तास त्या पूजा चालतात, आपण त्या पूजेला बसायचं. याच्यापेक्षा ऑनलाईन आपण फक्त त्यांच्या पूजेमध्ये ऑनलाईन सहभागी होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही इकडे ऑनलाईन करता. म्हणजे घरच्या सगळ्या मंडळींना बोलवून त्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ऑनलाईन केलं तर तुम्ही जो सेतू बांधलेला आहे की भाविक आणि त्यांची श्रद्धा आणि तुम्ही त्यांची पूजा, या सगळ्याचा हा जो सेतू बांधलेला आहे, खरोखर म्हणजे मला ऐकूनच इतकं छान वाटतंय ना की किती तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. आणि जनरली सगळ्यांना वाटतं की नाही, मी जर घरी मला प्रत्यक्ष जाऊन पूजा करायची आहे तर मग त्याच्यापेक्षा जर ऑनलाईन केली तर तुझं काय, तुला असं वाटतं की घरी बसूनच पूजा करायला हवी का ऑनलाईन पूजा? तुझ्या मते काय, म्हणजे एक्झॅक्टली तू आता हे करतेच ऑनलाईन, मी तर म्हणेन की खूप छानच आहे, पण तरी सुद्धा एक जनरली घरी बसून पूजा करणं आणि ऑनलाईन पूजेमध्ये असं काय एक्झॅक्टली फरक वाटतोय तुला? मी खरं सांगू तर मला तर ऑनलाईन जास्त चांगलं वाटतं. पण असं नाहीये की आमचा बिझनेस तो आहे किंवा काय आहे त्याच्यामुळे मी म्हणत नाही. पण ऑनलाईन पूजा केल्यानंतर काय होतं माहितीये का, की काही दोष असतात, जसं शनीचा दोष आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला काळं दान करावं लागतं. ब्लॅक कलरची गोष्ट काही असेल तर ती दान करावी लागते, तर ती तुम्हाला सगळी शोधावी लागते. आता कधी कधी आम्हाला अशी पूजा असते की त्याच्यात शमीची फुलं चढवायला लागतात
कधी कधी असं असतं की धतुरा चढवायला लागतो. जसं काळ भैरवची पूजा आहे त्यांना दारू चढवायला लागते. ओ तर ह्या सगळ्या ज्या पूजा आहेत ह्याच्या तयारीमध्ये तुम्ही थकून जाता. टाकून जात आणि ज्या दिवशी तुम्ही पूजा असते त्या दिवशी इतके थकलेले असतात की तुमची ती श्रद्धाच येत नाही त्या पूजेमध्ये. करेक्ट आणि जी श्रद्धा तुम्हाला यायला पाहिजे तर ती श्रद्धा तुम्ही काही तयारी न करता जस्ट पाणी पळी थोडंसं काहीतरी गोड तुम्ही घेऊन बसा आणि ती पूजेमध्ये तुम्ही ऑनलाईन आमची जेव्हा पंडितजी संकल्प घेतात तुम्हाला ऑनलाईन आम्ही घेतो संकल्प. ज्यावेळेस तुम्हाला बघायचं तर तुम्ही बघा आणि ते ऑनलाईन संकल्प घेताना तुम्ही अगदी मनापासून श्रद्धा करा कारण की देव जो आहे तो प्रत्येक ठिकाणी भुकेला आहे तो. तुम्ही जर घरी जरी श्रद्धेने त्यांना बोलवलं तर ते येतातच. अगदी आणि आमची जी पूजा असते त्याच्यामध्ये आमचे पंडित इतकं देवाला विनवणी करून आणि आम्ही त्यांना आणतो की ह्या आमच्या क्लायंटचं हा दोष निघायलाच पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि खरं बघायला गेलं तर ज्या वेळेला आपण एखादी पूजा ठरवतो करायची त्याला इतकं तू म्हणाल्याप्रमाणे इतकं थकून जातं की माणसाला पुढे काही करायची इच्छाच राहत नाही. मग याद्वारे खरं बघायला तर पूर्ण मन शांत होऊन अगदी भाविक पूर्णतः त्याच्यामध्ये समावून जाऊ शकतो आणि समोर बघू शकतो. त्याचा तो थकलेलाही नसतो. अगदी फ्रेश माइंडने तो ती पूजा अटेंड मी करू एक शकतो. छोटा एक्झाम्पल सांगते की लहानपणी आमची सत्यनारायणची पूजा व्हायची. तर सत्यनारायणच्या पूजेमध्ये आधी तर तयारी करायला लागायचं. बरोबर. सकाळी लवकर उठायचं. ते तुळशी तोडायची 1000 तर त्याच्यासाठी ते थांबून ठेवायचं. बरोबर. त्याच्यानंतर प्रसाद जेवण तयार करायचं. अगदी. प्रसाद तयार करायचा. लोकांना बोलवायचं तीर्थप्रसाद. ह्या तयारीमध्ये जेव्हा पंडित येऊन पूजा करायचे एवढे थकलेलो असायचो की पंडितची पूजा करायची आम्हाला झोपायचं. हो अगदी असं असायचं. तर म्हणून मग मला असं वाटतं की तुम्ही तयारी सोडून द्या आमच्याकडे पूजा करा. अगदी. आरामात श्रद्धेने बसा बस आणि फरक एवढाही पडतो की पुजारी ज्यावेळेला किंवा पुरोहित ब्राह्मण किंवा पंडित ते ज्यावेळेला मंत्रोच्चार करतात ते प्रत्येक मंत्रोच्चार आपल्याला इतकं थकलेलं असतं की ते कधी कधी ऐकायला सुद्धा येत नाही. तर आपण मन शांत असलं काही आपल्याला त्रास नसेल तर ते मंत्रोच्चार पण शांतपणे आपल्याला ते ग्रहण करता येतात. आणि त्यांचे मंत्रोच्चार करणं म्हणजे आपल्याला घरात सुद्धा नाही. ते जे इतके पंडित तुमच्याकडे फार चांगले असतील की ते मंत्रोच्चाराने किती मनाला समाधान मिळत असेल. बरोबर. तर मला आता हे दिसते की पूजा कुठल्या कुठल्या पद्धतीच्या पूजा तुमच्याकडे असतात. आमच्याकडे 600 प्रकारच्या पूजा आहेत. पण मी एक एक्झाम्पल देते. जसं आता बऱ्याचदा काय होतं की लग्न ठरत नाही. बऱ्याचदा असं होतं की मूल होत नाही. बऱ्याचदा असं होतं की पैसा एवढी मेहनत घेऊन पण टिकत नाही. तर अशा वेळेस आहे ना कुंडली बघून बऱ्याचदा लोक म्हणजे खास करून आधीचे पंडित किंवा जे आहेत तर ती लोक आहेत ना तुम्हाला पितृदोषाच्या पूजा खूप सांगतात. जसं कालसर्पदोष आहे हिच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे म्हणून हिला मूल होत नाही किंवा अजून काहीतरी आहे पितृदोष आहे किंवा त्रिपिंडी दोष आहे म्हणजे बरेचसे असे लग्न होत नाही तर हिला मंगळचा दोष आहे. तर मंगळ हा खूपदा येतो. खूपदा कालसर्प येतो. खूपदा नारायण नागबली त्रिपिंडी पितृ हे सगळं येतं. तर आमचं त्र्यंबकेश्वरला मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरला आमच्या मंदिरामध्ये खूप शांतीने आम्ही पूजा करतो. त्रिपिंडी करतो. कालसर्प नारायण नागबली ज्या पूजा आहेत त्या आम्ही स्वतः बसून करतो. जर तुम्हाला यायचं तर तुम्ही येऊ शकता आमच्या मंदिरात. आणि नंतर जे जागृत आपलं जे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे तिथे आम्ही एक पंडित आम्ही बुक करतो. तिथे पण आम्ही तुमच्या नावाने अभिषेक करतो. जर तुम्ही आलात तर चांगलंच आहे. नाही आलात तर तुमच्या ह्याच्यातनं आम्ही तिथे जाऊन साखर घालतो. अगदी बरोबर. तर आमच्याकडे पितृच्या पण पूजा होतात. आमच्याकडे नवग्रह गणपती शिवरात्री कृष्ण नवरात्री सगळ्या पूजा होतात. बापरे. आणि मला आता याच्यावरनं आठवलं की नवरात्रीमध्ये जनरली आपण कन्यापूजा करतो. तर त्या कन्यापूजा सुद्धा तुमच्याकडे असं 9 जणींना आपण कन्यांना आता बऱ्याचदा मी हे बघितलेलं आहे की कन्या पूजन मी पण करत होते. की 9 मुलींना आणायचं किंवा 7 मुलींना आणायचं त्यांना खाऊ घालायचं आणि त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं. पण ते शोधतानाच फार मुश्किल की लहान लहान मुली शोधताना लहान लहान मुली आणि खास करून ह्या मुली ज्या असतात त्या 12 वर्षाच्या आतल्या असतात. 10-12 वर्षाच्या आतल्या असतात. पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की त्याच्याबरोबर एक कुबेर असतो. तर आम्ही कुबेरना पण ठेवतो. म्हणजे 9 मुली प्लस कुबेर. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्यांचं जे तुम्ही काय करता ऑफिसमधनं येता त्यांना मस्त हळदी कुंकू लावता त्यांच्या पाया पडता त्यांना गिफ्ट देता खायला देता झालं.
पण आमच्याकडे अगदी रीतीनुसार होतं की मुली आल्या की त्यांचं स्वागत करायचं, कारण की त्या साक्षात लक्ष्मी असतात, अगदी साक्षात कुबेर असतो. अगदी. त्यांच्या आम्ही पाय धुतो, त्यांची पूजा करतो, त्यांची आरती करतो, त्यांना जेवायला देतो, त्यांना गिफ्ट देतो. त्याच्यानंतर त्यांना आरता लावतो, त्यांना तथास्तु बोलायला लावतो. म्हणजे जी लोक आमच्याकडे पूजा करतात त्यांच्या नावाने त्या सगळ्या खरोखर कन्या, त्या सगळ्या कन्या सगळ्यांना तथास्तु म्हणतात. कुबेर पण तथास्तु बोलतो. तुम्ही एकदा ते बघाल, त्याचा अनुभव घ्याल, तर तुम्हाला कळेल की ती काय सुंदर पूजा असते. आणि मी जेव्हा ती पूजा करते, जेव्हा मी त्यांचे पाय धुते किंवा त्यांना आरती करते, अक्षरशः मला मनापासून मी हे समजते की ही लक्ष्मी आहे आणि तिची मी पूजा करते. वाव वाव. या नवदुर्गा आहेत आणि त्याची मी पूजा करते. हा मला अनुभव बऱ्याचदा आला. आणि मी पूजा केलेल्या म्हणजे ज्या क्लायंटच्या नावाने मी पूजा करते त्यांना इतका अनुभव आला की त्या सगळ्यांनी सांगितलं की आमची पूजा नीना करणार. वाव. किती छान. म्हणजे आणि हे तर मला नवीन खरं माहिती मिळाली की कुबेरची पण त्यावेळेला फक्त कन्यांची पूजा करायची एवढंच माहिती होतं. खरोखर. पण आता या कन्यावरून मला असं आठवलं की आता बघ काही काहींच्या घरामध्ये ना की मुलंच असतात, मग त्यांना असं वाटतं की माझ्या हातनं कन्यादान व्हायला, म्हणजे आपण लग्नाला कन्यादान करतो असं. तर मग अशा काही कन्यादानाची पूजा सुद्धा तुमच्याकडनं होते? हो, कारण की कन्यादान हे सगळ्यात महत्वाचं आणि खूप मोठं दान आहे. तर हे कन्यादान जे आहे, हे जसं आता मला मुलगा हो, आहे हो. आणि मला मुलगीच नाहीये, हो. तर मुलगी नाहीये तर पण मला कन्यादान करायचंय. बरोबर. आपण कितीही सुनेला म्हटलं की ही माझी मुलगी आहे, पण ती सूनच असते. तर म्हणून मग आम्ही कन्यादान पण आम्ही चालू केलेलं आहे. तर ज्यांना कन्यादान करायचं असेल आणि ते खूप महादान आहे, तर ती पण पूजा आम्ही करतो. मी स्वतः लग्नात, कोणाचंही लग्न असेल तर आमच्याकडे बरेच लग्न आहेत आणि ते आम्ही तिथे जातो. खास करून म्हणजे जिथे सामूहिक विवाह असतात, त्यांचे आई वडील नसतात, अनाथ आश्रम मध्ये वगैरे झालेली लग्न असतात, तर त्यांच्याकडे आम्ही ऍज अ मदर मी जाते आणि मी त्यांच्या नावाने, समजा आता अलका आहे, अलकाच्या नावाने करायचं तर अलकाच्या नावाने आम्ही आमच्याकडनं तिला श्रृंगाचं सामान सगळं देतो, तिच्या नावाने संकल्प घेतो आणि तिच्या नावाने आम्ही कन्यादान करतो. आणि आतापर्यंत बऱ्याच लोकांना आम्ही कन्यादान करून दिलेलं आहे. म्हणजे त्यांना हे कन्यादानचं पुण्य सुद्धा तुम्ही कन्यादानचं पुण्य डिजिटल माध्यमाद्वारे, हे आता तंत्रज्ञान एवढं खरंच पुढे गेलेलं आहे की कन्यादान सुद्धा असं होऊ शकतं. हे खरं तर आज तुझ्याकडनंच ही माहिती मिळाली मला. तर पण मला हे विचारायचंय की या पूजा ज्या वेळेला बुक करतात तर त्यावेळेला त्याचं व्हिडिओ स्ट्रीमिंग, म्हणजे ऑनलाईन जे सगळं ते टोटल लोक बघू शकतात का? तुम्ही त्यांना हे पाठवता, व्हिडिओ पाठवता? आम्ही व्हिडिओ पण पाठवतो. जर तुमची रिक्वेस्ट असेल की आम्हाला अख्खी पूजा बघायची तर ती अख्खी पूजा पण आम्ही देतो त्यांच्या वेळेनुसार. त्यांच्या वेळेनुसार. हो. आणि मग त्यांनी ग्रुप बुकिंग असतं का, म्हणजे सिंगल पूजा कसं? नाही, आमच्याकडे वर्षभराच्या जवळजवळ 24 पूजा आहेत वर्षभराच्या, ज्या कॉमन पूजा, जसं शिवरात्री आहे, दिवाळी आहे, नवरात्री वगैरे, अशा गणेश चतुर्थी आहे. तर आमच्या त्या ग्रुप पूजा असतात ज्या आमच्या 24 पूजा आहेत. आणि जर इंडिव्हिज्युअल करायचं असेल तर व्हिडिओ कॉलिंग करून आम्ही इंडिव्हिज्युअल पूजा आम्ही दाखवतो. तुम्ही ग्रुप पूजा पण बुक करू शकता, त्याचंही तेवढंच महत्वाचं आहे आणि तेवढाच तुम्हाला लाभ मिळतो. कारण की बरीच लोक अशी असतात की ते अफोर्ड करू शकत नाही, पण आम्ही अगदी नॉमिनल चार्जेस मध्ये घेतो पूजा, पण ते पण अफोर्ड करू शकत नाही, तर ती लोक मग ग्रुप पूजामध्ये करतात. जसं आमच्याकडे पितृची पूजा होते, त्रिपिंडी पूजा किंवा तासर्पदोषची पूजा होते, ती खास करून पितृच्या पिरियडमध्ये. तर त्यावेळेस ग्रुप पूजा खूप असतात, कारण की ते पिंड दान करायचं. आणि प्रत्येक प्लॅनच्या नावाने वेगळे पिंड तयार करतो. जवळजवळ आमच्याकडे 3,500 ते 4,000 पिंड बनतात. आणि ते पिंड आमचे पंडितजी आणि आमचा जे स्टाफ आहे ते जाऊन प्रत्येकाच्या नावाने आम्ही ते पिंड हे करतो. बऱ्याचदा त्या पितृच्या ह्याच्यामुळे कावळे शिवत नाही आणि दोषामुळे. आणि सगळ्यांना असं वाटतं की आपलं जेवण आपण जे वरती चढवतो, टेरेसवरती चढतो ना खाऊ घालायला कावळ्यांना, तर ते खात नाही कावळे. मग तेवढा वेळ वेस्ट होतो की आमचा कावळा खातच नाही, काहीतरी नाराज असेल, त्यांचं काहीतरी दुःख असेल, तर मग आपण प्रत्येक गोष्ट आपण बोलतो की अरे आम्ही तुमचं हे सांभाळू ते सांभाळू, पण तुम्ही घासला शिवा. बरोबर, तो श्रद्धेचा भाग आला.
तर त्या नावाने आम्ही कावळ्यांना पण खाऊ घालतो. वाव. आणि कावळ्यांना असं तसं नाही, मस्त जलेबी, डाळ, भात, पुरी, भाजी आणि असं आपण सगळं. जे त्यांना काय आवडतं त्या पितृला आणि काय आवडतं. त्याच वेळेस आम्ही गायला, कुत्र्यांना ते पण खाऊ घालतो. हो, हो. आणि त्या ग्रुप पूजेमध्ये होतं. हम्म. आणि ग्रुप पूजा पण तुम्हाला इतकी सॅटिस्फॅक्शन, म्हणजे तुम्हाला इतकं मनाला शांती मिळेल की आम्ही ही पूजा केली. बऱ्याचदा त्या दिवसामध्ये ती पूजा करता येत नाही, बऱ्याच लोकांना नाही करता येत, की आम्हाला ऑफिसमध्ये काम आहे अगदी. किंवा काय आहे, तर ते करता येते, आम्ही ते करू. म्हणजे थोडक्यात काय की त्यांची कुंडली बघून किंवा त्यांची पत्रिका सगळी बघून तुम्ही एक मुहूर्त निश्चित करत असाल की तुम्हाला या मुहूर्ताने केली, या मुहूर्तावरच केली तरच त्या पूजेचं तुम्हाला दोष निवारण होईल. हो, तुमचा हो. पत्रिकेमध्ये असलेला दोष त्याचं निवारण होईल. तर मग असं विदेशामध्ये त्यांचे टायमिंग वेगळे, आपले टायमिंग वेगळे. आता महाशिवरात्रीचा एक मगाशी तू उल्लेख केला, तर महाशिवरात्रीची पूजा ही मला असं वाटतं तुमच्याकडे ती अगदी 24 तास चालते किंवा रात्रभर ती पूजा चारही प्रकार. భువని భువికి తరలించేలా ధరణి దివిని తలపించేలా चारही प्रहर चारही प्रकार. तुम्ही जागे राहून ही पूजा असते. हो हो हो. एकदा तर असं झालं होतं की आमच्याकडे फॉरेनचे जवळजवळ 7 क्लायंट आले होते. हम्म. म्हणजे युएस वरनं, कॅनडावरनं आणि अजून बऱ्याच ठिकाणाहून आले होते. तर ते क्लायंट आले होते, तर त्यावेळेस असं झालं होतं की मी 72 तास झोपले नव्हते. तरी पण तुम्ही जर मला बघितलं, हम्म. आपल्या वर्गातल्या बऱ्याच जणी आल्या होत्या, तुम्ही बघितलं असेल की त्यावेळेस माझ्यामध्ये एक वेगळी एनर्जी, Energy. वेगळी शक्ती असते. बरोबर. 72 तास मी जागे होते. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ही कशी एवढी जागी आहे. आणि खरं सांगते, शिवजीची माझ्यावरती एवढी मोठी कृपा आहे, एवढी मोठी कृपा आहे की मी सांगू शकत पण नाही. ते जे मानसिक समाधान शेवटी, कारण खरं बघायला गेलं ना तर या माध्यमातून तुम्ही ना समाजामध्ये जेवढं काही चांगलं करता येईल, कारण हा समाजाचाच आहे. म्हणजे प्रत्येकाच्या काही ना काहीतरी दोष असतो पत्रिकेमध्ये, प्रत्येकाला काही ना काहीतरी विघ्न असतात की याच्याद्वारे त्यांना पुढे जाता येत नाही किंवा काही त्यांच्यामध्ये दोष निर्माण होतात त्यांच्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये, ते आपल्याला माहिती नसतं. तर दोष निवारण समाजाचं करणं हे एक सामाजिक बांधिलकीच आहे आणि ते एक मोठं महान कार्य खरं तर तू करते. त्यामुळे जो एक आनंद ना तो नक्की चेहऱ्यावर ओसंडत असेल आणि त्याचं तेज येत असेल खरं तर चेहऱ्यावर, आणि त्याचं एक समाधान तर म्हणजे ते सांगताच येत नाही, ते प्रत्यक्ष बघणं हेच खरोखर तो वेगळी एक अनुभूती. माझं सांगणं हे आहे की शिवरात्रीची जी पूजा आहे ती मी ऑनलाईन बघू शकता. पण चारही प्रहर, आज मला जवळजवळ 15 वर्ष होत आली, मी चारही प्रहर जागी राहते. आणि त्या चारही प्रहर जागा राहून मी बऱ्याच लोकांना रिक्वेस्ट केली की तुम्ही चारही प्रहर जागा राहा. तुम्ही ती पूजा, तुम्हाला इथे येत नाही, तुम्ही ऑनलाईन चारही प्रहर जागा राहा. तुम्ही एक प्रहर झाला की तुम्हाला वाटेल की दुसरा प्रहर तर मला बघायचाच बघायचं. तिसरा बघायचाच आहे. तुमची ती रात्र आणि ते चारही प्रहर कधी संपतात तुम्हाला कळतच लक्षात नाही. येत नाही आणि खरोखर नाही, माणूस इन्व्हॉल्व्ह होऊन जातो. कारण आणि तुमची आतून ती श्रद्धा आणि विश्वास असेल तर त्या चारही प्रहरची पूजा केल्यानंतर तुम्ही तुमच्यामधली प्रगती तुम्ही बघाल तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की मी काय होते आणि आता काय झालं. आणि शेवटी मंत्रोच्चाराचा इफेक्ट पण तेवढा होतो ना की त्याच्यामुळे माणूस इतका इन्व्हॉल्व्ह होऊन जातो ना की लक्षातच येत नाही की आपण बसून राहिले खूप वेळ, आपले पाय दुखतायत किंवा काय. तर नॅचरली आपण म्हणतो ना कधी कधी देवापुढे ज्याला बसतो ना त्याला माणूस इतका मंत्रमुग्ध होऊन जातो ना की आपल्याला काही दुखतंय किंवा खुपतंय हे लक्षातच येत नाही. काही लक्षात. त्यामुळे ध्यान धारणा ही थोडक्यात ही होते, म्हणजे खरं बघायला गेलं तर मला हे विचारायचं आता नीना की तुमचे जे पंडितजी आहेत तर ते याची खूप तयारी करत असतील,
तर मी त्यांच्याकडनं काही आपण अनुभव त्यांच्याकडनं जाणून घेते की नक्की ते पूजा कशी करतात किंवा त्यांची पूजा कशी चालते हे मी थोडक्यात पंडितजींकडनं खास जाणून घेते. तर नरेंद्र पंडित जी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांची पूजा कशी चालते, ते कुठल्या पद्धतीने ते पूजा करतात हा आपण त्यांच्याकडनं अनुभव जाणून घेऊया. हम पूजन के माध्यम से सभी यजमानों की जो कामनाएं होती है उसको भगवान से प्रे करते हैं, प्रार्थना करते हैं कि जो भी यजमान की कामना है वो इस पूजा के माध्यम से पूरी हो। और यजमान का जो संकल्प होता है, संकल्प के हिसाब से उसका फल मिलता है पूजन का। मेन प्रधान होता है संकल्प। संकल्प में जो कोई धन चाहता है, कोई आरोग्यता चाहता है, कोई विघ्न बाधा को दूर करना चाहता है, कोई परिवार में शांति चाहता है, कोई विवाह के लिए चाहता है और कोई संतान चाहता है, जो भी कामनाएं होती है उसी के हिसाब से उसको फल मिलता है। यजमान का कार्य सिद्ध होने से ही हम लोगों को भी प्रसन्नता मिलती है। यजमान का कार्य जब सिद्ध होता है, वो बताते हैं कि हमारा काम सिद्ध हो गया है, तो हम लोग भी बहुत प्रसन्न होते हैं कि और हमारे भगवान के माध्यम से, हम लोगों के माध्यम से हमारा उनका यजमान का काम जो है सिद्ध हुआ है। यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। हरि ओम वर्णानामर्धसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ते सिद्धः स्वान्तस्तमेश्वरम्। ही पूजा कशी चालते आणि खरोखर त्यांचे मंत्रोच्चार ऐकून ना मन खरं तर इतकं भारावून गेलेलं आहे ना. तर मला नीना असंही विचारायचं की असा तुला काही वेगळा अनुभव आलेला आहे का की ती पूजा तुमची झाली आणि त्याच्यानंतर इमिडिएटली विदेशातनं किंवा आपल्या भारतातनं किंवा कोणी असं ऑनलाईन पूजा घेतल्यानंतर त्यांना एकदम आनंद झाला, अत्यानंद झाला, असा काही एखादा अनुभव सांगू शकशील का? आमच्याकडे कॉझेट नावाची एक कॅथलिक क्लायंट आहे. ती रुमानियाची क्लायंट आहे आणि ती जस्ट तिचे काही प्रॉब्लेम घेऊन आमच्याकडे आली होती आणि कॅथलिक आहे ती. तर ते कॅथलिक लोक देव धर्म हे ते काही मानत नाही, ते फक्त चर्च आणि हेच मानतात. पण ती इथे काउन्सिलिंगला आल्यानंतर तिला आम्ही रुद्राक्ष सजेस्ट केले आणि रुद्राक्ष सजेस्ट केल्यानंतर ती आमची डिस्ट्रीब्युटर झाली. मग डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर मग तिला सांगितलं की एका पूजेमध्ये बस. आम्हाला फक्त तिचा जस्ट एक व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून तिला आम्ही बसवल्यानंतर ती तिथून हलली नाही. कारण की तिला इतका त्या पूजेमध्ये इतका तिला काय माहिती, तिला श्रद्धा, तिला एनर्जी काय मिळाली काय नाही, तिला इतकी श्रद्धा आली, तिला इतकी एनर्जी मिळाल्यासारखं झालं की तिने तिथे डिस्ट्रीब्युटर बनवून तिकडच्या कॅथलिक लोकांचे क्लायंटची पूजा आता ऑनलाईन आमच्याकडे चालते. म्हणजे तिला इतकं तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि ती आता आमची रुद्राक्ष विकते, ती आमची ऑनलाईन पूजा बुक करते. तिने तिकडे तिची स्वतःची वेबसाईट चालू केलेली आहे आणि आमच्या थ्रू ती पूजा बुक करते. म्हणजे थोडक्यात असं की काही काही वेळेला ना की हे मंत्र काय आहे ते माहिती नाही पडत आणि ख्रिश्चन म्हणा की इतर धर्माच्या लोकांना आपण हे जे मंत्र म्हणतो त्या गोष्टींचा त्यांना अंदाज नाही, नसतो की त्यांना काय आहे, मंत्र काय आहे ते त्यांना कळत नाही. पण ते फक्त हात जोडून बसतात आणि ऐकतात, त्याच्यातच ते लीन होऊन जातात. म्हणजे ते सुद्धा या पूजेचा लाभ घेऊन ते स्वतःचं दोषी निवारण करू शकतात खरं बघायला गेलं तर. त्यामुळे मला वाटतेच की काही काही वेळेला ना काहींना असं वाटतं की मला हे जमेल का, मला हे काही करता येईल का, आपण घरीच करायला हवं, असं करण्यापेक्षा तुम्ही एकदा पूजा बघा. करुणदा आवाहि देवता प्रियंदा नमः दानदास परिकल संस्थाप्य ब्राह्मये
देवेभ्यो नमः ध्याय ध्यानं समर्पयामि ध्यानस्य प्राणाक्षरं स्वप्रतिष्ठितो वरदो भव मंगलम भगवान् विष्णु मङ्गलं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आणि बघितल्यानंतर त्याचा आनंद घ्या आणि असं वाटतं की आपण एखादी तुझी आपल्याला गरज आहे का, त्याचा नुसता आनंद सुद्धा घेतला तरी तो खूप फरक पडतो आणि आपल्या मनावर इतकं त्याचा अध्यात्माचं एक हे होतं ना की एक म्हणतो ना की चांगल्या वाईब्स लगेच निर्माण होतात. तर असा काही एखादा काही अनुभव आहे का की समजा कोणाला मुलबाळ होत नसेल तर त्यांना असं वाटतं की आपल्या प्रत्येकामध्ये दोष आहे का, किंवा आपण काय कुठली पूजा करायला हवी, असे काही क्लायंट्स तुमच्याकडे येतात का? माझं लग्न ठरलं नाही, आता तू मगाशी सांगितलंस की या सगळ्या गोष्टीवर पण पूजा आहे, पण असा काही कुठला अनुभव आहे का की ती पूजा केल्यानंतर किंवा त्या क्लायंटनी त्यांचं समस्या सांगितल्यानंतर त्यांचा दोष निवारण झाला, असा काही मला काही अनुभव सांगतो? सर्वात आधी तर मी एक आमची साऊथ आफ्रिकेची क्लायंट आहे समीरा इसा. तर त्यांचं हे झालं होतं की त्यांचे मिस्टर जे आहेत ते राजकुमार आहे तिकडचे. म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये पण एक कुठली कंट्री आहे त्याचं नाव मला लक्षात येत नाही. तर ती कंट्रीचे ते राजकुमार आहेत आणि त्यांचं जे काही जेवढं काही होतं त्यांची जी गती होती ती कोणीतरी घेतली आणि त्यांना असं बायकॉट केलं, बाजूला केलं त्यांची. आणि त्यांना वेबसाईट वरनं का कुठून तरी त्यांना कळलं की इथे गेल्यानंतर आपलं निवारण होईल. आज ते आमच्याकडे जवळजवळ 6 वर्षापासून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांनी पूजा केल्या आणि त्यांना दोष जो होता तो केतूचाच होता, केतू आणि राहूचा दोष होता. तर त्याच्यावरती त्यांनी पूजा केल्या, त्यांनी फॅमिली आली होती आणि त्यांनी पूजा केल्या. त्यांना काही न करता ज्या माणसाने त्यांचं ते सगळं घेतलं होतं त्यांनी काही न करता त्यांनी आणून परत दिलं आणि त्याची माफी मागितली त्या पूजेनी. आणि ती लोक आमच्याबरोबर एवढी जोडली आहेत की आता ती लोक कैलाश मानसरोवरला आमच्या नेताजींबरोबर गेलेत. ती सगळं ते कुंभमध्ये पण आमच्या बरोबर होते, ते वैष्णव देवीला पण आमच्या बरोबर होते, आता ते कैलाश मानसरोवरला पण आमच्या बरोबर आहे. खरोखर मंडळी, तुम्हाला जर ऑनलाईन पूजा बुक करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे रुद्रसेनेचे डिटेल्स दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, ईमेल दिलेला आहे. तुम्ही यांना कधीही मेसेज करू शकता, ईमेल करू शकता आणि त्याच्याशी संपर्क साधून तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याचं निवारण तुम्ही नक्की यांच्याकडे करू शकता. तर नीना, मला आता हे विचारायचं की ऑनलाईन पूजा ज्या हे नवीन तंत्रज्ञानद्वारे हे ज्या चालू आहेत, तर तुला काय वाटतं की अध्यात्मामध्ये काय बदल करू शकतो पुढे? अध्यात्मामध्ये ह्याच्यासाठी बदल घडू शकतो कारण की काय होतं की आपण अध्यात्मापासून खूप दूर होत चाललेलो आहे कारण की आपल्याकडे वेळ नाही. अगदी बरोबर. आपल्याला जप करायला वेळ नाही, आपल्याला पूजापाठ करायला वेळ नाही. आता तरी आपण आपल्या ह्या वयामध्ये दिवाबत्ती वगैरे करतो, पण ह्याच्या नंतरची जी पिढी आहे ती काहीच करत नाही. अगदी. म्हणजे काही लोक अशी आहेत की ते काहीच करत नाही, काही लोक आहेत ती करतात, पण एवढं श्रद्धेने नाही करत. आई म्हणते ना म्हणून चला दिवा करा किंवा हे करा असं चाललेलं आहे. पण सगळ्यांनी जोडून राहायला पाहिजे आणि सगळ्यांनी जर तुमच्याकडे वेळ नाहीये तर तुम्ही आमच्याकडे पूजा बुक करा किंवा तुम्ही पूजा नका बुक करू. आमची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही बघा, आमच्या प्रत्येक पूजाचं तुम्हाला सगळं मिळेल डिटेल्स की आम्ही कशी करतो, काय करतो. जर तुमची श्रद्धा बसली तर तुम्ही आमच्याकडे पूजा बुक करा. मंडळी, आपण आतापर्यंत ज्यांनी यांच्याकडे पूजा केलेली आहे तशी खूप आहेतच, पण काही निवडक आपण काही अनुभव घेऊया की त्यांना काय वाटलं पूजा केल्यानंतर, त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांच्या पूजा कशा झाल्या, हा सगळा आपण अनुभव यांच्याकडे जाणून घेऊया आणि त्यांच्या पूजा कशा चालतात या संदर्भात आपण एक छोटासा व्हिडिओ सुद्धा बघूया. आज महाशिवरात्रि है, ये मेरे लिए बहुत खूबसूरत दिन है, शुभ दिन है. और आज के दिन मतलब आज काम करने के बाद फिर शाम को ऐसा संयोग हुआ कि मुझे महाशिवरात्रि की पूजा में आने को मिला यहाँ रुद्र सेंटर में. एंड आई टेल यू, इट इज वन ऑफ द मोस्ट ब्यूटीफुल एक्सपीरियंसेस आई हैव हैड इन माय लाइफ. क्योंकि ये पहली बार मैं ऐसे महाशिवरात्रि के दिन अभिषेक देखा, भजन देखा, मंत्रोच्चार देखा और कितने
मेरे ख्याल से 20-25 ब्राह्मण बैठे थे जो मंत्रोच्चार कर रहे थे। अच्छे अच्छे, तो बड़ी बड़ी खुशी हुई है। अच्छे एनर्जी भरे वातावरण में मैं यहाँ आके बैठा। Hello, Namaste. This is Krishna Bharadwaj. You know me as Tenali Rama, and today I'm here at Rudra Center on this auspicious day of Mahashivratri. अभी मैंने रुद्राभिषेक पूजा अटेंड की यहाँ पर, जो कि बहुत ही सुंदर तरीके से, बहुत ग्रैंड वे से हो रही थी. There were like 14-15 of pandits chanting the mantras, and the entire vibration at this place it's like booming. It's very nice. Today being a very very auspicious day. जी हाँ, आज महाशिवरात्रि है, तो आज मैं यहाँ आई हूँ और कोशिश करती हूँ कि साल दर साल यहाँ आऊँ, बिकॉज यहाँ जो पूजा होती है, जैसे हम कहते हैं कि रुद्राक्ष पहनना चाहिए कि नहीं पहनना चाहिए, बिकॉज मैं साउथ से बिलोंग करती हूँ, पर यहाँ आने के बाद मुझे रुद्राक्ष पर जो विश्वास हुआ है, आई थिंक यू हैव टू एक्सपीरियंस इट, यू हैव टू कम हियर, एंड क्यों इनके जरिए आपको ये पूजा करनी चाहिए, ये बहुत बहुत जरूरी है, क्योंकि मैं इनके आई थिंक इतने रुद्राक्ष मैं इनसे लेकर मैं पहनती हूँ और मेरी जिंदगी में जो बदलाव आया है, बिकॉज जिस इंडस्ट्री से मैं बिलोंग करती हूँ तो वो इतना स्ट्रेस्ड है और वी हैव यू नो दीज टाइम लिमिटेशंस, जिसकी वजह से कई बार ऐसा होता है कि कई बार ऐसा लगता है कि जिंदगी कहीं झंडुआ तो नहीं हो गया है, बट यहाँ आने के बाद, ये सब कुछ पहनने के बाद इतना सूदिंग इफेक्ट है, आप चैनलाइज करते हो अपने एनर्जीज को, आपके थॉट्स को, and then you have this very peaceful and settled life. I feel blessed कि आज शिव जी ने खुद मुझे यहाँ अपने एक धाम में बुलाया है जिसका नाम रुद्र सेंटर है, जहाँ नीता जी हैं. यहाँ पे आके मुझे जो फीलिंग हुई है, तब से भजन चल रहे हैं, मंत्र चल रहे हैं, and I got the chance to do अभिषेक in a proper मंत्र के उच्चारण के साथ. उसके लिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ नीता जी का एंड एवरीबडी हियर दैट दे गिव मी अ चांस, एंड द एक्सपीरियंस इज समथिंग दैट आई कैनॉट पुट इट इन वर्ड्स. सो फर्स्टली थैंक यू सो मच नीता जी, थैंक यू सो मच रुद्र सेंटर फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी टू कम हियर एंड फील ब्लेस्ड टू द एक्सटेंट आई एम फीलिंग राइट नाउ. अभी तक मेरे कानों में वही मंत्र गूंज रहे एंड आई थिंक ये गूंजते रहेंगे बहुत वक्त तक. खूप छान. याच्यातनं एवढी माहिती मिळाली आणि त्या मंडळींना इतकं छान वाटलं की तुमच्याकडे पूजा केल्यामुळे. तर मला एक सांग की विदेशातल्या लोकांना, आपल्याला भारतातल्या लोकांना सगळं माहिती आहे की कशा पूजा करायच्या असतात, ते पण आता हा ऑनलाईनचा पर्याय निवडतील असतं. आजचं युग जे इतकं डिजिटल युग असल्यामुळे, पण विदेशातल्या लोकांना असं काय पटकन प्रतिक्रिया, असं काय वाटतं तुला की त्यांचा काय अनुभव, की त्यांना काय वाटतं, कसं एकदा पूजा झाली की असं पटकन येणार अनुभव की ज्यांनी पहिल्यांदाच पूजा केली आणि त्यांना काय जाणवलं? त्यांना अनुभव आलेले आहे. मेन म्हणजे आम्ही समजा आमच्याकडे पर्टिक्युलर पूजा बुक केल्या तर आमचा प्रसाद त्यांना जातो. प्लस आम्ही त्यांना ज्या दोषा करता त्यांनी आमच्याकडे पूजा केली आहे तर त्याचं आम्ही यंत्र पण देतो, त्याचा आम्ही प्रसाद पाठवतो, त्यांचे व्हिडिओ फोटो पाठवतो, त्यांचं ते जप बरोबर झाले की नाही, काउंटिंग झाले की नाही ते आम्ही त्यांना पाठवतो, केवढे जप झालेले आहेत असे तसे. त्यांना जर कधीही सडनली असं वाटलं की इथे पूजा चालतीये की नाही बघूया, त्यांनी पटकन क्लिक केलं, आम्ही लिंक पाठवतो, अगदी बरोबर, त्या पूजेची लिंक पाठवतो. आणि जर त्यांना पूर्ण लिंक ती बघतात ते, म्हणजे आमच्याकडे 4 तासाची पूजा चालते, 4 तासाची पूजा, ती 4 तासाची पूजा पण आम्ही त्यांना देतो. म्हणजे त्यांना जर वाटलं की आज मला बघायला वेळ नाहीये, मी आजच्या माझ्या तारखेच्या हिशोबाने, माझ्या कुंडलीच्या हिशोबाने मला रविवारी पूजा करायची आणि रविवारी पूजा आम्ही केली आणि ती रविवारी पूजा झालेली, पण त्या दिवशी त्यांना वेळ नाहीये रविवारी बघायला, कारण की फॉरेनचे आहेत. आपला रविवार म्हणजे त्यांचा जर शनिवार असेल आणि त्यांना ती पूजा बघता आली नाही तर ते त्यांच्या रविवारी पण ते ऑनलाईन ती लिंक क्लिक करून त्यांची स्वतःची पूजा ते बघू शकतात. आणि एवढं डिटेल देतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना त्यांचा प्रसाद, त्यांचं यंत्र, त्यांची पूजा टोकरी, त्यांचे व्हिडिओज, त्यांचे डिटेल्स सगळं आम्ही पाठवतो. बरोबर. आणि असं करून जर कदाचित एखादा क्लायंट खुश नाहीये
तर त्यांनी आम्हाला सांगावं की आम्हाला हे गोष्ट आम्हाला पटली नाही. त्यांची पूजा पूर्णपणे परत द्यायची जिम्मेदारी आम्ही घेऊ. जनरली कुठल्या प्रकारच्या पूजा जास्त होतात असं? पूजा खास करून आहे ना, लग्न जमत नाही ना, ज्यांना मंगळचा दोष आहे तर त्या पूजा आमच्याकडे येतात. ज्यांना मूल होत नाही त्या पूजा आमच्याकडे येतात. आणि आता बऱ्याच लोकांना आमच्या सगळ्या पूजा माहिती आहेत म्हणून सगळ्याच पूजा आमच्याकडे बुक करतात. खरंय. म्हणजे थोडक्यात सत्यनारायण म्हणा किंवा सत्यनारायण, वास्तुपूजेसाठी जर तुम्हाला तिथपर्यंत आम्हाला घेऊन जाता येत नसेल, आम्ही व्हिजिट पण देतो. अगदी. जर बॉम्बेमध्ये असेल किंवा कुठे असेल तर आम्ही तिथे पाठवतो पंडितजींना. आणि जर ते नसेल तर तुम्हाला ऑनलाईन आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही असं करा, बाकीचं आम्ही करू. अरे किंवा तुमचं ते वास्तुपूजेमध्ये कुठे कुठला यंत्र ठेवायचं, कुठे वास्तू पुरुष ठेवायचा ते पण आम्ही ते लावतो. पण तुम्ही इकडे सांगा. खूपच छान. तर एक असा वेगळा प्रश्न मी घेते. लीना, तुला काय वाटतं की श्रद्धेचा नेमका अर्थ काय सांगू शकते? श्रद्धेचा नेमका अर्थ म्हणजे श्रद्धा तुम्ही ठेवाल तर तुम्हाला त्याचे अनुभव इतके येत जातील की तुम्हाला ते ठेवणं भाग श्रद्धा ठेवणं भागायचं. असं श्रद्धेसाठी आपण काय बोलू शकत नाही. ऍक्च्युली काय असतं माहितीये का, जेव्हा तुमच्यावर ते लाठी पडते ना तेव्हा तुम्ही श्रद्धेकडे जाता. अगदी बरोबर पण बरोबर तुम्हाला लाठी पडायच्या आधीच जर तुम्ही श्रद्धा ठेवली तर ती लाठी पडणारच नाही ना. ते बरोबर आहे, बरोबर. बरोबर ना. तर ते श्रद्धा असावी श्रद्धा कुठल्याही गोष्टीला. असायला पाहिजे. आहे. आणि काय असतं माहितीये का, आताचं जे यंग जनरेशन आहे त्यांना जेव्हा फटका पडतो ना तेव्हा ती लोक येतात. तेव्हा त्यांना कळतं की अरे हे असं आहे असं आहे असं आहे. फटका सगळ्यांना पडतो. जे श्रद्धा ठेवतात त्यांनाही फटका पडतो आणि जे श्रद्धा नाही ठेवत त्यांनाही फटका पडतो. पण जे श्रद्धा ठेवतात त्यांना तो फटका कमी लागतो. आणि जे श्रद्धा नाही ठेवत त्यांना असा जबरदस्त फटका लागतो की विचारतो. सॉरी मी असं बोलते. तर आजच्या या तरुण पिढीला तू काय सांगशील? तरुण पिढीला हे सांगेन की आई वडील जे सांगतात ना ते करत जा. आणि जर आई वडील सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही देवाला माना नका म्हणू, सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर आई वडिलांना मानलं, आई वडिलांची पूजा केली, रोज आई वडिलांच्या पाया पडून जर गेलं, तुमचे बरेच दोष, बरेच चक्र तुमचे तिथेच बॅलन्स होतात. कारण की मूलाधार हा चक्र जो आहे, चक्रावरती येते कारण चक्राची मी मूलाधार चक्र जो आहे तो मेन म्हणजे ग्राउंडेड. रूट चक्र म्हणजे काय की आई वडील, आई वडिलांची तुम्ही पूजा करा, तुमचे सगळे फटके सगळे काही मिळाले तुम्हाला आणि तुम्हाला नेहमी ग्रोथच मिळेल. आणि आई वडिलांच्या पाया पडलं तर आणि जरुरी नाही की आई वडील आपलेच असायला पाहिजे. खरोखर आई वडील पार्टनरचे पण असले तरी तुम्ही तेवढं श्रद्धेने करा. आणि मोठ्यांच्या पाया पडणं हे नेहमीच आपल्याकडे तर आता नाही संस्कारच आहे. कोणी पाया कोणी पाया पडत नाही. पडत पण ते एक संस्कार आहे आपला की संस्कार आहे. मोठ्यांच्या पाया पडणं. खरं तर मंडळी, श्रद्धेला अंतराची मर्यादा नसते. ती कुठेही पूजा होऊ शकते. तुमची श्रद्धा ती विदेशातनं असो किंवा भारतातनं असो किंवा अगदी प्रत्यक्ष तुमच्या घरात असो, तर त्याला काही कुठलीही मर्यादा नाहीये. तुम्ही पूजा एका क्लिकवर म्हणजे मोबाईलवर करू शकता किंवा तुमच्या संगणकावर सुद्धा तुम्ही पूजा बुक करू शकता. आणि देश विदेशातनं सुद्धा तुम्ही तुमची स्वतःची पूजा ऑनलाईन बघू शकता आणि करू शकता. आणि तुमच्या श्रद्धेमध्ये किंवा तुमच्या अध्यात्मामध्ये त्या सगळ्या श्रद्धेचा स्वतःवर चांगला परिणाम होईल ही गॅरंटी रुद्र सेंटर घेतच. तर मग नीना, आज मी या तुझ्या रुद्र सेंटरमध्ये आली आणि या ऑनलाईन पूजा संदर्भात तू इतकी चांगली माहिती दिली त्याबद्दल तुझे खूप 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 मी आभार मानते. तर मला या साठी मला अजून एक विचारायचं की ज्यांना ऑनलाईन पूजा बुक करायची आहे आजच्या या तरुण पिढीला समजा, कारण त्यांच्यामध्ये दोष खूप असतात त्यांचा की मला जे साध्य करायचं ते होत नाही, तर त्या तरुण पिढीला किंवा इतर आपल्या समाजाला तू एक काय संदेश देशील? संदेश सर्वात आधी हे देईन की बरेच मी हा टॉपिक राहिला माझा बोलायचा की बरेच लोक डिप्रेशनमध्ये चाललेली आहेत. आणि डिप्रेशनमध्ये चाललेली आहेत का, तर एक तर सगळ्यात आधी की त्यांना ऑफिसमध्ये ग्रोथ मिळत नाही, पैसा पाहिजे तसं मिळत नाही त्यांच्या डिग्रीच्या हिशोबाने. बरोबर. दुसरं म्हणजे अफेअर तुटतात बऱ्याच लोकांची. बरोबर. अफेअर तुटतात, लग्न करायला कोणाची हिंमत होत नाही. आणि त्यावेळेस तुम्ही जर आमचा म्हणजे रुद्र सेंटरचा फायदा करून घेतला तर खूप बरं होईल.
कारण की त्याच्यावरती आम्ही बरंच काही म्हणजे काउन्सिलिंग करून किंवा काय करून तुम्हाला आम्ही हिंमत देतो. आणि एक छोटंसं तुम्ही पाऊल आमच्याकडे आणलं तर तुम्ही पटकन शिडी चढाल आणि कधी तुम्ही वरती तुमचा जो गोल आहे तो साध्य कराल त्याचं मी सांगू शकत नाही, कारण की मी स्वतःनी साध्य केलेलं आहे. म्हणून माझी खरंच रिक्वेस्ट आहे की तुम्ही रुद्र सेंटरमध्ये या वा खूपच आणि छान. आम्हाला कनेक्ट करा. आणि आम्हाला सेवेचा मोका सेवेचा द्या मोका त्याच्यात. द्या. खरं, बरोबर. खरं. तर मंडळी, प्रत्येकाची एक कथा असते आणि प्रत्येक व्यवसायामध्ये एक संदेश असतो. तर तो संदेश आज न्यूज स्टोरी टुडे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो. रुद्र सेंटर एक संदेश देतो आहे समाजाला की तुम्ही आमच्याकडे या, ऑनलाईन पूजा घ्या आणि ऑनलाईन पूजेचा तुम्ही लाभ घ्या. तर तुम्हाला मंडळी ही जी ओळख, रुद्र सेंटरची ओळख कशी वाटली आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या या ऑनलाईन पूजेसंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की आम्हाला द्या. तर नीना, आज रुद्र सेंटरमध्ये आल्यानंतर तुम्ही हा जो सेतू बांधलेला आहे म्हणजे श्रद्धा, अध्यात्म आणि नवीन तंत्रज्ञान, हा जो सेतू तुम्ही बांधलेला आहे खरोखर खूप छान आहे. आणि ही जी माहिती तू आम्हाला दिलीस त्याबद्दल तुझे खूप 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 आभार. धन्यवाद. धन्यवाद.